श्री स्वामी समर्थ. आज आपण मृत्यू का गरजेचा आहे या संबंधित एक कथा आहे ती पाहणार आहोत. एका राजाने शहराबाहेर एका वृक्षाखाली बसलेल्या साधूला विचारले, साधू महाराज, मला अमर करू शकेल अशी दिव्य वनौषधी किंवा चांगले रसायन तुमच्याजवळ आहे का? साधू म्हणाला, हे राजा, हा समोरचा व त्या पलीकडील असे 2 पर्वत ओलांडून गेलास की तुला एक सरोवर लागेल. त्याचे पाणी तू पी, म्हणजे अमर होशील. ते 2 पर्वत ओलांडून राजा त्या सरोवरापाशी गेला. त्याचे पाणी पिण्यासाठी आपल्या हाताची ओंजळ करून सरोवरावर तो वाकला. तेवढ्यात त्याच्या कानावर कुणीतरी कणत असल्याचा आवाज आला. पाणी पिणे बाजूला ठेवून राजा आवाजाच्या दिशेने गेला. एक जर्जर माणूस एका झाडाखाली आडवा पडून कणत असलेला त्याच्या दृष्टीस पडला. राजाने त्याला कणण्याचे कारण विचारले. तो म्हणाला, या सरोवराचे पाणी प्यायल्यामुळे मला अमरत्व आले, परंतु वयाची 100 ओलांडताच माझ्या मुलाने मला घराबाहेर हाकलून दिले. गेली 50 वर्ष मी या ठिकाणी पूर्णतः दुर्लक्षित अवस्थेत तळमळत पडलो आहे. आता माझी मुलं तर मेलीच, पण नातवंडेही मरायला टेकली असतील. हे बघावे लागू नये म्हणून गेली 5 वर्ष मी अन्नपाण्याचा त्याग केला आहे, तरीही मी मरतच नाही. त्या वृद्धाची करुण कहाणी ऐकून राजा मनात म्हणाला, छे, नुसत्या अमरत्वाला काही अर्थ नाही. म्हातारपणाशिवाय जर अमरत्व मिळालं तरच त्यात मजा आहे. आपण त्याबद्दल साधूला माहिती विचारू. त्याने साधूकडे पर्याय मागितला. साधू म्हणाला, ज्या सरोवराकडे तू जाऊन आलास ना, त्याच्या पुढे असलेला डोंगर ओलांडून तू पलीकडे गेलास तर पिवळ्या जर्द फळांनी भरलेला एक वृक्ष तुला लागेल. त्या वृक्षाचे एक फळ तोडून तू खा, म्हणजे तुला म्हातारपणाशिवाय अमरत्व मिळेल. साधूच्या सांगण्याप्रमाणे राजा त्या वृक्षापाशी गेला. त्याने एक पिवळे धमक फळही काढले. आता तो ते फळ खायला सुरुवात करणार, तो जवळपास भांडण सुरू झाल्याचा आवाज कानावर पडला. एवढ्या दूर येऊन कोण भांडत असेल या विचाराने राजा त्या लोकांजवळ गेला. तिथे त्याला 4 तरुण आढळले. त्यातल्या एकाला राजाने भांडणाचे कारण विचारले. त्यावर तो म्हणाला, आता मी 250 वर्षाचा आहे, तरी माझ्या उजव्या बाजूला उभे असलेले 300 वर्षाचे माझे बाबा पूर्वापार मालमत्ता माझ्या स्वाधीन करत नाहीत. मग त्यांच्याशी भांडू नको तर काय करू? राजाने युवका इतक्याच तरुण दिसणाऱ्या दुसऱ्या युवकाला विचारले. तर तो म्हणाला, अहो, माझ्या उजव्या बाजूला उभे असलेले हे माझे 350 वर्षाचे वडील आहेत. ते मला संपत्ती देत नाहीत, तर मी तरी मुलाला कुठून संपत्ती देऊ सांगा. 350 वर्षाच्या तरुणाकडे राजाने प्रश्नार्थक दृष्टीने पाहिले असता तो म्हणाला, मी तरी संपत्ती कुठून देणार? ही चूक माझ्या वडिलांची आहे. ते आता 400 वर्षाचे आहेत. यावर राजा म्हणाला, पण एवढी संपत्ती असताना तुम्ही डोंगरदऱ्यांमध्ये का वास्तव्य करताय? यावर पंजोबा म्हणाले, आमच्या घरात दिवस रात्र मालमत्तेवरून भांडणे होत असल्याने गावकऱ्यांनी आम्हाला गावाबाहेर हाकलून दिले आणि आम्हाला इथे राहावे लागत आहे. तो प्रकार पाहून राजा म्हणाला, म्हातारपणाशिवाय अमरत्व मिळाले तर तेही नकोच, कारण ते जास्त भयंकर आहे. राजा साधूजवळ परत आला आणि म्हणाला, तुम्ही मला मृत्यूचे महत्त्व पटवून दिलेत. मृत्यू आहे म्हणून जगात प्रेम आहे, अन्यथा माणसे माणसांच्या जीवावर उठली असती. साधू म्हणाला, मृत्यू टाळण्यापेक्षा मिळालेला दिवस आणि मिळालेला प्रत्येक क्षण भरभरून जगून घे. त्यातच खरा आनंद आहे आणि मृत्यूनंतर उत्तम गतीही आहे. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू लवकरच नव्या कथेसह.